यमन. यमन असा राग आहे जो गाणं नव्याने शिकायला घेतलेल्या लोकांना सुरुवातीला शिकवला जातो, जसा भूप शिकवला जातो. सारे ग प ध सा सा ग प ध रे सा, बस सिंपल पुढं पाच पाच स्वरांचा राग एकदम साधा सोपा. तसाच यमन सुद्धा साधा सोपा म्हणूनच अगदी सुरुवातीला शिकवला जातो. आणि तो इतका वर्सटाईल आहे, इतका जास्त बहुरंगी बहुढंगी आहे की त्यामुळे तो शिकणं हा एक वेगळाच आनंद होऊन जातो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एकसुरीपणा नसतो. हे यमनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. यमन आणि यमन कल्याण म्हणजे काय हे पण कानावर कधीतरी पडले असतील नावं. यातही थोडासा सूक्ष्म फरक आहे. चित्रपट संगीतामध्ये ज्या वेळेला हे राग घेतले जातात त्यावेळेला हा फरक फारसा लक्ष दिला जात नाही, कारण मुळातच चित्रपट संगीत हे थोडंसं लिबरल आहे, थोडंसं स्वातंत्र्य घेणारं आहे. यामध्ये रागांचा काटेकोरपणा, त्यातलं ते बांधील असणं, खूप बंदिस्त असणं हे घेतलं जात नाही. त्यामध्ये जास्तीत जास्त स्वातंत्र्य वापरलं जातं, कारण लोकांना आवडेल आणि त्यांना सहज रुचेल पटेल असं देणं हा त्यांचा त्याच्यामागचा हेतू असतो. आणि त्यामुळे रागांचा बंदिस्तपणा चित्रपट संगीतामध्ये मात्र काढून टाकण्यात येतो. तसाच काढून टाकलेला असला तरी सुद्धा अगदी शुद्ध यमनमधलं गाणं म्हणता येईल असं एक गाणं आता आपल्या समोर घेऊन येत आहेत रेणुका आणि राजेश फटके. सरस्वती चंद्र चित्रपटातलं गाणं अत्यंतिक रोमॅन्टिक असा त्याचा त्यातलं एक रूप होतं. आणि दुसरीकडे संन्यासी झालेली त्या चित्रपटातली हिरोईन ते गाणं म्हणते आणि मेरा बैरागी मन डोल गया म्हणते. त्यावेळेचा तिचा वेगळा भाव, हे दोन वेगवेगळ्या व्हर्जन्समध्ये आलेलं त्या गाणं, पण आपल्यासमोर हे दोघे डुएट म्हणून ते सादर करण्याचा प्रयोग करत आहेत रेणुका आणि राजेश.